8 सप्टेंबर 2006 रोजी मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 9 संशयित आरोपींची मुंबईतल्या विशेष NIA न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे। पुराव्याअभावी न्यायालयानं या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। पण NIA या तपास यंत्रणांनी ATSच्या तपासावर कुठेही बोट ठेवलं नाहीये किंवा जे 9 आरोपींनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन केलं होतं न्यायालयामध्ये त्याला देखील कुठे विरोध केला नाही। त्यामुळे 10 वर्षांनंतर देखील NIAची या बॉम्बस्फोट प्रकरणी काय भूमिका आहे ते स्पष्ट झालं नाही। साधारण 5-6 वर्षापूर्वी राज्यातील 35 सहकारी साखर कारखान्यांची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली होती आणि हा सर्व व्यवहार 1000 कोटींच्या घरामध्ये झाला होता। तेव्हा या सर्व व्यवहाराची EDद्वारे चौकशी करण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली आहे। एखाद्या साखर कारखान्याची किंमत ही 250 ते 300 कोटींच्या घरात असताना हा सर्व व्यवहार 10,000 कोटींमध्ये व्हायला हवा होता, मात्र नाममात्र अशा 1000 कोटींमध्ये हा व्यवहार झाला। तेव्हा हे सहकारी साखर कारखाने विकत घेणारे नक्की कंपन्या कुठल्या, त्यांचे भागीदार कुठले, या कंपन्यांच्या मागे कोण आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। रोड जेलमध्ये नेण्यात आलं। माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची ईडीने ऑर्थर रोड जेलमध्ये रवानगी केली होती। नंतरनं भुजबळ यांच्या छातीत दुखू लागल्याचं कारण देत भुजबळ यांनी सेंट जॉर्जमध्ये गेले। अर्थात छगन भुजबळ यांच्या वैद्यकीय अहवालामध्ये फेरफार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि या प्रकरणावरून डॉक्टर राहुल घुले यांना सेवेतून निलंबित करण्यात आले। आज अखेर छगन भुजबळ यांना ऑर्थर रोड जेलमध्ये परत एकदा रवानगी करण्यात आली। छगन भुजबळ हे एकेकाळी टापटीप राहण्यामध्ये कायम चर्चेत राहिले, पण आता भुजबळांचे सध्याचे दृश्य पाहून सगळीकडेच वेगळ्या चर्चेचा विषय रंगलाय। मुंबई महापालिकेतील 34 रस्त्यांच्या कामाबाबत आयुक्तांचा अहवाल प्राप्त झालाय। याच्यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांना मोठी कारवाई होणार आहे, तर दुसरीकडे 7 कॉन्ट्रॅक्टरवर ब्लॅकलिस्ट असून त्यांच्यावर FIR दाखल देखील होणार आहे। 34 रस्त्यांमध्ये साधारणतः 50% अनियमित कामे झाल्याचे आढळले आहे। या संदर्भात चीफ इंजिनियर अशोक पवार यांना निलंबित केले जाणार असून प्रशासनातले मोठे बडे अधिकारी देखील अडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रस्त्याच्या कामाच्या बाबत शिवसेनेची अडचण तयार होणार असल्याने कदाचित शिवसेनेच्या महापौरांनी पुढाकार घेत पत्रकार परिषद घेतली, पण पत्रकार परिषदेत जास्त सखोल माहिती देण्यास महापौरांनी नकार दिला। मुंबई महापालिकेचा रणसंग्राम सुरू होण्याच्या आधीच सगळ्यात महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे। काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची चाचपणी सुरू केल्याचं सांगितलं आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक दिवसेंदिवस जवळ येते। या निवडणुकीमध्ये युती होणार की नाही याबाबत उद्धव ठाकरे यांनी काल नाशिक येथे बोलताना निवडणुकीत एकत्रित न जाण्याचे संकेत दिले। अर्थात याच्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये आता पडघम उडू लागले। मुंबई महापालिकेत काँग्रेस हा सगळ्यात मोठा दुसरा पक्ष आहे। काँग्रेसने देखील स्वबळाची भाषा सुरू केली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षांनी देखील स्वबळाची भाषा सुरू केलेली आहे। विधानसभा 2014 मध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी स्वबळाची भूमिका घेतली होती। अर्थात याचा फायदा युतीलाच झाला। त्याचप्रमाणे महापालिकेमध्ये होणार का याकडेच मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कन्हैया कुमारवरून आता शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालेलं आहे। कन्हैया कुमारला राष्ट्रविरोधी ठरवणं चुकीचं असल्याचा दावा करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल भाजपवर एक प्रकारे शरसंधान साधलं होतं। भाजपने आज शिवसेनांच्या या टीकेला आणि उद्धव ठाकरेंच्या टीकेला जशाच्या तसं उत्तर दिलेलं आहे। शिवसेनेचा हा प्रवास म्हणजे पसायदान ते कसायदान असल्याचा टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले। त्याचबरोबर शिवसेनेचा 360 डिग्रीमधला वैचारिक बदल हा आश्चर्यकारक असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे। अफजल गुरुच्या फाशीचं समर्थन करणाऱ्या आणि त्याच्या समर्थनार्थ नारे देणाऱ्या घोषणा देणाऱ्या कन्हैयाचं शिवसेना कार्याध्यक्ष समर्थन कसं करू शकतात असा सवाल करत आशिष शेलारांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। राज्यातील खाजगी सावकारांनी नियमबाह्य कर्ज दिलंय, ते कर्ज अधिकृत करण्याच्या हालचाली राज्यातील सहकार विभागाने सुरू केलेल्या आहेत। त्या संदर्भातला कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव सहकार विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलाय। नागपूरच्या डिसेंबर 2014च्या अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांनी जे सावकारांकडून कर्ज घेतलं होतं त्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केली होती। ही कर्जमाफी देण्याची हालचाल सुरू झाल्यानंतर एक गोष्ट सरकारच्या लक्षात आली, ती म्हणजे अनेक सावकारांनी आपल्या कार्यक्षेत्राबाहेर शेतकऱ्यांना कर्ज दिले। सावकारांना नियमाने कार्यक्षेत्र ठरवून दिलेलं असतं, त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर सावकारांना कर्ज देता येत नाही, परंतु अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आपल्या कार्यक्षेत्राबाहेर कर्ज देऊन
कायदाच मोडलेला आहे। हा कायदा मोडल्यानंतर सावकारांना 1 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते। परंतु आता भाजप सरकारने या सावकारांना अभय देण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेसने या सगळ्याचा विरोध केलेला आहे आणि ज्या सावकारांनी शेतकऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्राबाहेर कर्ज दिले अशा सावकारांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। डान्सबार सुरू करण्यासाठी मुंबई पोलिसांनी परवाने दिले नसल्यामुळे सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलेला आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की राज्य सरकारने हे संपूर्ण परवाने देणं गरजेचं होतं, मात्र हे परवाने दिलेले नाही आहेत आणि कोणता असे कारण आहेत की जे परवाने दिले गेले नाही आहेत असा सवालसुद्धा केलेला आहे। त्याचबरोबर भीक मागण्यापेक्षा डान्स बार हा कधीही चांगला पर्याय असू शकतो असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं मत व्यक्त केलेलं आहे। या ठिकाणी अस्वच्छता असते, डान्स बारच्या ठिकाणी अस्वच्छतापासून ते अग्निशमन दलाचं कोणतेही सुविधा नसतात, सोयी नसतात, या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारण्यात आले। मात्र सुप्रीम कोर्टानं सांगितलं की यापूर्वीसुद्धा या सोयी सुविधा नव्हत्या, तेव्हा तरी डान्स बार सुरू होते, मग आत्ताच अडचण काय आहे? त्यामुळे सरकारला आता डान्स बारचे परवानगी द्यावेच लागणार आहेत, कारण सुप्रीम कोर्टानं अशाच प्रकारचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। नाशिक शहरातील क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी खेळ आणि खेळाडूंना चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या महासभेनं 2014 मध्ये क्रीडा धोरणाला मंजुरी दिली। मात्र गेल्या 2.5 वर्षापासून त्याची अद्याप अंमलबजावणी झालेलीच नाहीये। त्यामुळे एकीकडे खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानं उपलब्ध होत नाहीये, तर दुसरीकडे सुसज्ज मैदानं नसल्याने खेळाडूंना मिळेल त्या जागेवरच आपला खेळ खेळावा लागतोय। सर्व शहरामधील अनधिकृत इमारतींचा प्रश्न तोडून काढण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला व जवळपास 2 लाख अनधिकृत घरांना दिलासा दिला आहे। मग यात ठाण्याचा भाग असो, दिघ्याचा भाग असो किंवा मग पिंपरी चिंचवडचा भाग असो, सर्वीकडेच एक आनंदाचं वातावरण होतं। परंतु एकीकडे असा दिलासा दिला असला तर दुसरीकडे मात्र दिघा भागातील अंबिका इमारतीला मात्र तोडण्याची भूमिका कोर्टाने घेतलेली आहे। एकंदरीतच या इमारतीमध्ये 72 कुटुंबे राहतात, जवळपास 500 लोक इथे राहत आहेत, सर्व मध्यमवर्गीय आहेत। काही तांत्रिक गोष्टी असतील, काही न्यायालयीन बाजू असतील, या सर्व गोष्टी जर पकडल्या आणि त्या अनुषंगाने जर कोर्टाने हा निर्णय दिला असेल तरी पण आम्हालाही सरकारच्या स्कीममध्ये सामावून घ्या, आमची घरं वाचवा, आम्हाला बेघर करू नका अशी विनंती ही इथले स्थानिक करत आहेत। सुप्रीम कोर्टानंतर हायकोर्ट आता काय डिसिजन घेतं, यांची घरं वाचतात का वाचत नाही किंवा मग ह्यांना बेघर व्हायची वेळ येते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। एकीकडे प्रचंड पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे, तर दुसरीकडे मात्र ठाण्यामध्ये याच वेळी एक धरण सापडले आहे। ठाण्यातील मुंब्रा आणि दिघा भागामध्ये हे धरण असून हे धरण अजूनपर्यंत कोणाच्याही नजरेत नव्हतं, परंतु काही मनसे कार्यकर्त्यांनी हे धरण शोधून काढलेलं आहे, याचा पाठपुरावा केलेला आहे। या धरणात आजही मोठ्या प्रमाणात पाणी आहे। हे धरण रेल्वेच्या मालकीचं आहे। जेव्हा रेल्वे लाईन सुरू झाली होती सर्वात पहिली, तेव्हा त्यांच्या कामगारांसाठी हे धरण बांधण्यात आलं होतं आणि ह्या धरणात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी आहे, परंतु अनेक वर्ष हे धरण दुर्लक्षित होतं, कोणालाच माहीत नव्हतं ठाण्यामध्येही असं मोठं धरण आहे। एकंदरीतच मनसे कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करून हे धरण समोर आणलेलं आहे आणि अनेक म्हणजे रेल्वे प्रशासन असो किंवा पालिका प्रशासन असो ह्यांना ह्याबाबत सूचना केलेल्या आहेत, एक विनंती केलेली आहे की हे जे पाणी आहे हे पाणी ठाण्याला किंवा नवी मुंबईला दिलं गेलं तर त्या दोघांचीही तहान भागू शकते। आणि त्या अनुषंगाने झी मीडियाने ही बातमी प्रसारित केली होती पहिल्यांदा। या बातमीचा इम्पॅक्ट असा झालेला आहे का रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी याबाबत ट्विट करून ह्यामधलं जे पाणी आहे ते ठाणे महानगरपालिका व नवी मुंबई महानगरपालिकेला देण्यात येईल असं आश्वासित केलं आणि हे आश्वासित केल्यानंतर ठाण्यामध्ये एक वेगळा जल्लोष आहे, एक वेगळं आनंदाचं वातावरण आहे। वसईत राहणारे फिलिक्स मचाडो हे मागील 18 वर्षापासून पावसाचं पाणी साठवत आहेत। हे पाणी साठवण्यासाठी अवघे त्यांना 2 ते 3 दिवस लागतात। तब्बल 10 ते 12 हजार लिटर पाणी हे साठवलं जातं। या पाण्याला साठून हेच पाणी वर्षभर वापरलं जातं। यांच्या घरात अजून पुढच्या ऑगस्टपर्यंत पाणी पुरू शकतं इतका पाण्याचा साठा आहे। फिलिक्स मचाडो यांच्यासारख्या प्रत्येक नागरिकाने ही जर संकल्पना राबवली तर पावसाचं पाणी साठवून पावसाने पाणी टंचाईवर मात करता येईल। पाण्यावरून पुण्यामध्ये जिल्हांतर्गत संघर्ष सुरू झाला आहे। खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूर तालुक्यातील जवळपास 32 गावांना पिण्यासाठी पाणी सोडायचा प्रस्ताव आहे, मात्र पुणे शहरातून या प्रस्तावाला विरोध होत आहे। राजकीय पक्ष त्याचबरोबर सामाजिक संघटनांनी देखील या प्रस्तावाला विरोध केला आहे। तर पालकमंत्री गिरीश बापट या 2 तालुक्यांना पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या बाजूने आहेत।
पुणे शहराला जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक ठेवला जाणार आहे आणि त्या व्यतिरिक्त पाणी या 2 तालुक्यांसाठी सोडलं जाईल असं बापट यांचं म्हणणं आहे। या संघर्षाला राजकीय त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण अशी किनार देखील आहे। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून फायदा उठवण्याचा अनेक राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड शहरालगत असलेल्या 113 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन अंबोना तलावातील गाळ काढण्याचे काम अंबोना कृती समितीने श्रमदान व लोकसहभागातून हाती घेतलेले आहे। औदुंबर नगरी असलेल्या उमरखेड शहरासाठी अंबोना तलाव हा संजीवक होता, परंतु हा समृद्ध तलाव गाळाने भरला आणि यावर्षी तो पूर्णतः आटला। तलाव आटला की उमरखेडच्या विहिरी व बोरवेल देखील तळ गाठतात, त्यामुळे पाण्याचे भीषण दुर्भिक्ष सध्या निर्माण झाले आहे। 1998 मध्ये ब्रिटिशांनी 225 एकर क्षेत्रात या तलावाचे खोदकाम सुरू केले होते, जे 2003 साली पूर्ण झाले। या तलावामुळे त्यावेळी परिसरातील 1300 एकर जमीन पोलिताखाली आली होती। मात्र पुढे शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने व निसर्गाने सुद्धा अंगठा दाखवल्याने तलावाच्या जलवाहिन्या बंद पडल्या। दररोज जवळपास 400 ते 500 वाहनांद्वारे अंबोनातून गाळाचा उपसा होत आहे। शेकडो हात श्रमदान करीत आहे। उमरखेडकरांचा हा ध्यास अंबोनाला गतवैभव प्राप्त करून देईल आणि पाण्याचा प्रश्न देखील येथून मिटणार आहे। कुठलीही शस्त्रक्रिया केल्यानंतर जंतू संसर्ग हा होतच असतो। या आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या वाक्याचा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खरपूस समाचार घेतलाय। दिव्याखाली अंधार असाच हा प्रकार म्हणावा लागेल अशी टीका करतानाच आरोग्यमंत्री जे स्वतः डॉक्टर आहेत तेच जर का अशी बेताल वक्तव्य करत असतील तर जनतेचं आरोग्य कसं अबाधित राहणार असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला आहे। बीड जिल्हा रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान ज्या 4 रुग्णांची दृष्टी निकामी झाली आहे त्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली। मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून लाखो प्रवासी येथून ये जा करत असतात, आपल्या गावाला जात असतात। या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही GRPकडे असते। म्हणत असतानाच हे रेल्वेच्या CCTVमध्ये कैद झाले आहेत। हे जे पोलीस आहेत 6 ते 7 जण हे रेल्वे प्रवाशांना अडवून त्यांना धमकावून त्यांना मारून त्यांच्याकडचे पैसे गोळा करताना या CCTVमध्ये दिसत आहेत। याबाबत आपण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी केली असता रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते कॅमेऱ्यावर बोलण्यास मात्र तयार नाहीत। त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही या प्रकारात एकाला सस्पेंड केलं असून अजून त्याची चौकशी सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र आतापर्यंत फक्त एकावरच कारवाई का, तर अजून बाकीच्या 6 जणांवर कारवाई का नाही असाच सवाल आता निर्माण होत आहे। नागपूरच्या बाल सुधारगृहातून 21 मुलं पळाल्याचा खळबळजनक प्रकार घडलाय। नागपूरच्या बाल सुधारगृहात वेगवेगळ्या गुन्ह्याखाली आरोपी असलेले अल्पवयीन सगळे आरोपी आहेत, अल्पवयीन मुलं आहेत आणि ते पळाले। महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे ही घटना घडली आहे त्यावरून या सर्व आरोपींनी पूर्ण अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही सर्व कारवाई केली आहे असं स्पष्ट होतं। जेवणाच्या वेळी सर्व आरोपींनी, सर्व अल्पवयीन आरोपी आहेत त्यांनी तिथल्या केअरटेकरच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकली, तिथून पळाले। आणि महत्त्वाचं म्हणजे खुनासारखे गंभीर स्वरूपाचे आरोप या सर्व अल्पवयीन आरोपींवर आहे। या पूर्ण प्रकरणात पोलीस तपास करतायत। 11 अल्पवयीन आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलंय। उर्वरित 10 आरोपी अजूनही बाहेर फरार आहेत। पण महत्त्वाचं म्हणजे या बाल सुधारगृहातील दुसरी घटना आहे। 2013 मध्ये अशाच प्रकारे 17 अल्पवयीन आरोपी तिथून फरार झाले होते। त्यामुळे आता एकूणच या बाल सुधारगृहाचा सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।